सर, आज मोठा अपघात झालेला आहे. असुरक्षित विहीर होती तिथं आणि रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे कचरा बांधायचा राहिला होता. अशाच घटना नाशिकमध्ये देखील झाली होती. आज पंढरपूरमध्ये झालेली आहे. काय सूचना? अतिशय दुर्दैवी घटना आहे. 8 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत. त्यात बहुतांशी महिला आहेत, लहान मुलं आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि आताच जया भाऊंनी सांगितलं की यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. मी आधी सांगितलं की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला जाईल. दिंडोरीला ज्या वेळेला ही घटना घडली त्याच्यामध्ये ते लहान लहान मुलं त्या ठिकाणी डायरेक्ट तिथं रस्त्याच्या सेंटरलाच विहीर होती. कठडे तिला नव्हतं आणि फूटभर 6 इंच असेल आणि त्यामुळे ती गाडी गेल्यामुळे तिथे सुद्धा मोठी घटना 6 महिन्यापूर्वीच घडली. तिथे आम्ही जे जबाबदार आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. सदस्य मनुष्यवधाचा सीओनवर पण गुन्हा दाखल केला कारण ते तेवढे त्या ठिकाणी जबाबदार होते. इथे सुद्धा कोणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. आणि अशा रस्त्याच्या बाजूला ज्या विहिरी आहेत की त्यांना तुम्ही कठडेच करत नाही, म्हणजे तुम्ही पूर्ण विहीर बांधतात पण 3 फुटाचा जर वरती तुम्ही रिंग टाकली त्याला फरक काय पडणार आहे, पण तुम्ही ते करत नाही आणि त्यामुळे अशा गोष्टी घडतायत. अशा एवढ्या मोठ्या दुर्घटना घडतायत. मला वाटतं सगळ्यांना सूचना जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं आणि मी महाराष्ट्रावर आम्ही सांगतो आता की अशा रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी यांच्यावर 3-3, 4-4 फुटाचे कठडे असलेच पाहिजे. 3 फुटापर्यंत ते असले पाहिजे की जेणेकरून असे अपघात होणार नाही आणि जे करणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. भाऊ, त्याचबरोबर अवैध प्रवासी वाहतुकीचा देखील विषय आहे. तो छोटा हत्ती होता. ऍक्च्युली त्याचा वापर हा माल वाहतुकीसाठी केला जातो पण त्याच्यामधून प्रवासी वाहतूक सुरू होती. आता आषाढी यात्रा तोंडावर आहे. त्या काळात देखील अशा घटना घडू नये यासाठी काय उपाय? खरं आहे. अगदी छोट्या गाड्यांमध्ये जिथे 5ची कॅपॅसिटी तिथे 10 जण 15 जण जात आहेत आणि तिथे तीर्थक्षेत्र असल्यामुळे लोक देवाला जात आहेत येत आहेत. त्या गोष्टी होत आहेत. ते खरं आहे. त्याला आम्ही तुम्ही सगळेच जबाबदार आहोत. ही जी कोणी नाकारून चालणार नाही. पण मला असं वाटतं की आता या गोष्टीचा सुद्धा कुठेतरी आळा बसला पाहिजे. पोलीस प्रशासनाला आम्ही सूचना देऊ की यापुढे अशी वाहतूक अवैध वाहतूक चालणार नाही. फारच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 5च्या ठिकाणी 15-20 लोक जर बसायला लागलेत तर मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. हे सर निश्चित पुढे आम्ही काळजी घेऊ. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. पण खरं म्हणजे 5 लाख देऊ, 10 लाख देऊ, 2 लाख देऊ, पण यापेक्षा जे जीव गेलेत एकाच घरामधले 6 लोक गेलेत. त्याचे 2 मुलं गेलेत, बायको पण गेली, आई पण गेली. मला वाटतं खूप दुर्दैवी प्रकार आहे हा कुठेही त्याची भर जी त्याची काही पैशातून कुठेही भरून निघणारी नाहीये. त्यांच्या वेदना आम्ही ज्यावेळेला बघतोय तर खरं सांगण्याच्या पलीकडे आहे. चौकशी सगळी होईल आणि या परिस्थितीमध्ये त्याच्यावर कारवाई जिल्हाभरात अशा अनेक उघड्या विहीर आहेत. त्याचा देखील सर्वे वगैरे काय प्रशासनामार्फत केला जाणार आहे का? आता सगळ्या कलेक्टरना सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या रोडच्या बाजूला विहिरी आहेत त्या सगळ्या ठिकाणी प्रोटेक्शन वॉल करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टरने त्या संदर्भात सर्वे करण्याच्या सूचना उद्याच सकाळपासून आपण सर्वे करतोय आणि सगळ्या विहिरी ज्या ज्या रोडच्या कडेला आहेत त्या सगळ्या विहिरी शोधून त्या विहिरीच्या ठिकाणी प्रोटेक्शन वॉल करून किंवा काही ठिकाणी विहीर बुजवावी लागली तरी बुजवायची कारवाई केली जाईल. भाऊ, त्या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. आता दोन्ही गावचे भाळवणी आणि तांदूळवाडीचे ग्रामस्थ आक्रमक आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरवर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. त्यांनी तक्रारी करून देखील लक्ष दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता क्लिअर सांगितलेलं आहे की संबंधित घटनेला संबंधित कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावर कारवाई केली जाईल. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यांच्यावरही कारवाई होईल. त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. 1च महिन्यापूर्वी आपण आढावा बैठक पण त्या संदर्भात घेतलेली होती आणि त्यांना सक्त सूचना दिलेल्या होत्या या रस्त्याच्या कामकाजा संदर्भात. गडकरी साहेबांनी अनेकदा बैठका घेतलेल्या होत्या पण कायद्याचा आधार घेऊन त्या अनेकदा या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यावर कारवाई केली जाईल. मावशीच्या घरी जायचं पण खायला घेतलेल्या घरांना तांदळवाडीतनं पुढे आलो 5-6 किलोमीटर बाळवणवाडीत मावशी मसवडला देवाला गेलो. मसवड भोजलिंग डोंगरावर गेलो. तिथं काय नाही तिकडे गेलो त्या महाराजाला कुठले महाराज पहिले तिकडे जाऊन टमटम होती आधी किती सगळं गाले सगळं वर आणि झालं 4 शुक्र
चौगुले पाहुणे का हां आपल्या वस्ती बिस्किट मामा तुमचा फोन होता मला नुकतंच कळवलं मला काय माहिती मला ती कळल्यावर मी तुला फोन लावला का म्हणतो तुझ्या गावातली राजनी यायला लागली काय झालं नव्हतं मला काय कळलं नाही चौगुलेची एक काहीतरी झालं हां मला सागरचंच कळलं भास्कर सागरचं असं झालं म्हणून कळलं सगळेच माहिती झाले तुम्ही फोन आलता मला 4:30ला मला 4:30 गेले म्हणून चुकीची बातमी 4:30ला मी ह्यांच्या इथे बसून आलो मला